हाय, गुड मॉर्निंग. बघा किती सकाळी उठली मी, कारण की आज जायचं होतं बाहेर अक्कलकोट तुळजापूरला. मग म्हटलं सकाळीच लवकर आवरून घेऊ घरचं, पूजा करू घरी आणि नंतर जाऊ. श्री स्वामी समर्थ. हाय, आम्ही चाललो अक्कलकोटला आणि तुळजापूरला. श्री स्वामी समर्थ. मग सकाळीच निघालो, तरी 7:30 पावणे 8 झाले होते. यांना एक काम होतं आणि ते काम आवरून मग मस्त फ्रेश होऊन सगळेजण निघालो. त्या रस्त्याने मी बेटच्या साईडला फर्स्ट टाईम जात होती अशी सकाळी. मी बघितलेलाच नव्हता तो रस्ता, कधी गेलेली नव्हती. आणि एकदा कधीतरी जुना रस्ता होता असा छोटा, त्या रस्त्याने गेलेली होती अंबेजोगाईला. मग त्या रस्त्याने एक हॉटेल नव्हतं जेवायला, तर म्हटलं तुळजापूरमध्ये बघू. मग एक हॉटेल सापडलं आणि तिथे आम्ही जेवण केलं. जेवण आटोपलं आणि मग लागलो आम्ही परत अक्कलकोट ते तुळजापूर ते अक्कलकोटच्या रस्त्याने. खूप ऊन होतं, खूप म्हणजे खूप. पण गाडीमध्ये एसीमध्ये बसल्यावर काही वाटत नव्हतं. त्या रस्त्याने खूप सुंदर फुलांचे असे येल्लो फुलांचे झाडं होते, पण इतके सुंदर दिसत होते ते. मी तर बघतच होती, किती सुंदर झाड एका आहे. जागेवर तर खूप सुंदर आले. तर मी यांना थांबा ना 10 मिनिट, किती सुंदर आहेत. मग मी थांबली आणि छान. खूप म्हणजे मस्त, एकदम छान दिसत होते असे दोन्ही साईडला तसे झाडं होते. तर आणि खाली पण खूप येल्लो असे फुलं पडलेले होते. तर रोडच्या आजूबाजूने फुलं टाकल्यासारखं वाटत होतं. मी थोडं खूप सुंदर फुलं व्हिडिओ आहेत. काढले आणि मग परत निघालो. तिथे अजून एक दिसलं मला, एक विहीर दिसली. त्या विहिरीमध्ये असं फुल अर्धी अशी, तर खूप पाणी होतं त्यामध्ये. खूप वरून साईडला असं पाणी होतं, तर त्या पाईपनी ते पाणी विहिरीमध्ये टाकत होते. छान दिसत होतं, एकदम फुल भरलेली होती. असं मस्त थंड थंड वाटत होतं तिथं. हे बघा, फुल अर्ध्यापेक्षा जास्त अशी विहीर भरलेली होती अशी पाण्याने. आणि मग थांबलो थोडा वेळ आणि मग निघालो अक्कलकोटच्या रस्त्याने. पण कशाचं काय, पुढे गेल्यावर मँगोचे झाड लागले. इतक्या मँगोच्या म्हणजे आंब्याच्या उमरा इतक्या होत्या त्या रस्त्याने. खूप खडताळ जमीन होती, काही येत नसेल त्या जमिनीत जास्त. तर मँगो पेरलेले होते, मस्त बाग तयार केलेल्या होत्या. आणि झाडं पण जास्त नव्हते काही. मँगो आणि कडुलिंबाचे आणि बाबळी असे 2-3च प्रकारचे झाडं होते. पण आंब्याची एवढी झाडं मी बघितली नाहीत एवढे. जिथं थोडंसं अंतरावर गेले की इतके आंबे होते. अशा पूर्ण रस्त्यावरच्या झाडांना पण इतके आंबे आलेले होते. हे बघा किती आंबे लागलेले आहेत. आणि मग आम्ही टर्न घेतला आणि नदी लागली. अक्कलकोटच्या साईडला जायला निघालो. नदी सोडली आणि मस्त दुरून असं स्वामींचं गाव दिसत होतं, अक्कलकोट. मग अक्कलकोटला मी 2-3 व्हिडिओ बघितले होते, तर त्यामध्ये सांगत होते की विकेंडला यात्रेनिवासमध्ये नाही भेटत रूम. मग आम्ही डायरेक्ट ऊन होतं ना, मग शोधत बसायपेक्षा डायरेक्ट एका हॉटेलमध्येच गेलो. रेसिडेंट नावाचं होतं आणि छान होतं, आवडलं. आम्ही पहिल्याच त्या हॉटेलमध्ये गेलो, छान होतं. तर मग गेलो, घेतले तिथंच रूम. म्हटलं थोडा वेळ आराम करू. 4 वाजता पोचलो होतो आम्ही. मग म्हटलं थोडा वेळ आराम करू आणि मग 6 वाजता जाऊ दर्शनाला स्वामींच्या तिथे. असा व्ह्यू होता आमच्या खिडकीमधून. मग आम्ही सगळे रेडी झालो आणि मग निघालो 6 वाजता. वटवृक्षाच्या त्या मंदिरामध्ये गेलो होतो, स्वामींची हे आहे ना तिथे, तिथे गेलो. सगळ्यांनी चिक्के मारून घेतले. काय पार्किंगमध्ये गाडी ठेवली. हे अन्नछत्राच्या तिथे असं बनवलेलं आहे स्वामींची मूर्ती. वटवृक्षाचं एक हे बनवलेलं आहे. वटवृक्ष पारुळ्यातून स्वामी कसे निघाले तसं असा पिक्चर तयार केलेला आहे तिथं. आणि हे कपिला गायचं एक बनवलेलं आहे. आणि एक अन्नछत्राच्या वर स्वामींची ती मूर्ती आहे. छान वाटते तिथं. सगळे लोक मस्त फोटो काढतात. तर आणि
छान दिसत होते. मी पण तिथं थोडंसं बघितलं. हे बघा, हे त्या वारुळामधून असं स्वामी कसे निघाले असं सेट बनवलेलं आहे त्यांनी. आणि मग गेलो आम्ही दर्शनाला. पार्किंगमध्ये गाडी ठेवून आले आमचे पप्पा आमचे अहो. आणि मग गेले आम्ही दर्शनाला जातानाच्या रस्त्यावर खूप सुंदर मस्त अशी झाडं, म्हणजे मस्त असे हे होते, शॉप होते लोकांचे. आणि तिथं फुलं आणि त्या वटवृक्षाच्या तिथं हे बांधतात ना धागे, तर धागे आणि स्वामींच्या इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या. 300मध्ये तर कितीतरी सुंदर मूर्ती होती स्वामींची. मी पण घेतली एक. आणि मग आम्ही लागलो लाईनमध्ये. सगळ्या जागी असे स्वामींच्या स्क्रीन लावलेल्या होत्या, स्वामी क्लिअर दिसायला. कारण की गर्दी असते ना, तर खूप लोटतात ना लोक. मग निघालो आम्ही दर्शन घेऊन. मस्त वाटत होतं. हे बघा स्वामींचं दर्शन तुम्ही पण घ्या. श्री स्वामी समर्थ. आणि मग आलो स्वामींच्या वटवृक्षाच्या तिथे आणि दर्शन घेतलं. मग आम्ही खूप मोठा आहे वटवृक्ष. असा मस्त ओपन पाहिजे होता असं वाटते. मग तिथं गेल्यावर तिथे छान दिसलं असतं आणि एकदम असे डोळ्याच्या समोर स्वामी पण दिसले असते. त्या वटवृक्षाला पूर्ण पॅक केलेलं आहे त्यांनी, तर कसं तरी वाटते. बघा स्वामी खूप छान आहे. आणि त्या वटवृक्षाचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो बाहेर. तिथं एक स्वामींची हे पण आहे, रुद्राक्षांनी फोटो आहे याचा बनवलेला तिथे, छान आहे. आणि मी दर्शन घेतलं. असं झालं आमचं स्वामींचं दर्शन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.